काय चाललंय? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि शंतनू भाऊच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा इकडे आलात तर याला नक्की भेट द्या. हा काय आयटम आहे तुम्हाला कळेल नक्कीच. लातूर पासून, संभाजीनगर पासून, सोलापूर, कोल्हापूर सगळे इकडे येतील तुमच्यासाठी. सगळे तुम्हाला भेटतील, विदर्भ वगैरे सगळे. 700 किलोमीटर का आज आम्ही प्रवास केला आहे. पण जर असंच नातं ठेवलं तर नक्कीच हा बिझनेस पण खूप सक्सेस आहे. अशी एकमेकांना मदत करा. मी पण रस्त्यात 1-2 जणांना खूप चांगल्या मदती केल्या. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता तर आपण निघायची वेळ झालेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 7:45 आणि मला रात्री एक बुकिंग आली होती तर त्यांनी 9 वाजता भरण्यासाठी बोलवलेलं आहे. तर आता आपले सगळे भाऊबंद आहेत ते त्यांना मी आता बाय बाय करून निघतो आहे. हे आपले मामा आहेत. मामा पुण्याला राहतात. मामांचं खूप सहकार्य लाभलं आहे आणि त्यानंतर बिचारे आपले विशाल भाऊ जे आत्ताच जस्ट उठले, मी निघतो आहे म्हणून ते उठले. त्यानंतर आपले मामा आहेत कोल्हापूरचे, त्यांनी पण खूप हेल्प केली. हा इकडे आलात तर याला नक्की भेट द्या. हा काय आयटम आहे तुम्हाला कळेल नक्कीच. तुम्ही पण या म्हणा, तुम्ही पण या मजा बघायला. मामांनी बोलवलं सगळ्यांना, लवकर या. ते सगळ्यांनी गाड्या लावल्यात आणि सगळ्यांनी मदत केली. माझी गाडी मागे होती सगळ्यात, तर काढायला मदत केली. आता त्यांना म्हणा इथं थोडक्यात मराठा मंडळ इथं थोडं आहे. हा पूर्ण महाराष्ट्र इथं आहे. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला इथे मिळेल. लातूर पासून, संभाजीनगर पासून, सोलापूर, कोल्हापूर सगळे इकडे येतील तुमच्यासाठी. सगळे तुम्हाला भेटतील, विदर्भ वगैरे सगळे. तर नक्की भेट द्या कोहली ट्रान्सपोर्टला आणि इकडे येऊन नवनवीन मित्र बनवा. मजा आहे एकदम. तर आज मी 3 दिवस राहिलो आणि आजचा 4था दिवस आहे की मला बुकिंग काल रात्रीच आलं होतं आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की जेव्हा मला बुकिंग येईल तेव्हाच मी शूट चालू करेल. तर आता मी निघायची वेळ झाली आहे. इथून अर्धा तास आहे. अर्धा तासाने आपल्याला जायचं, बुकिंग घ्यायची आणि निघायचं आहे. घरी पळायचं आहे बाई, निघायचं नाही, पळायचं आहे आता. आणि मूड पण चांगला झाला आहे, मस्त मजा येते. बाकी हो घेतो. बाकी आता बघू, रस्त्याला लागू आणि मग भेटतो तुम्हाला पुढे जाऊ. चला तर मग आता निघूया घरच्या वारीला. आमचे मित्र झोपायला लागले तिथं. कुठे गेले सा? अरे बापरे, बरेच मित्र आहेत माझे. सगळ्यांना बाय बाय करतोय. तर आता का हो, कुठे आहे कॉम्प्युटर भाऊ? मी त्यांनाच बघायला गेलो, व्हिडिओ चालू केला आहे. बरं, तर गेले फ्रेश व्हायला. तर आता मी निघतो त्यांना बाय न करता. आणि आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला कसं दाखवू. पूर्ण ही लाईन आहे, पूर्ण गाड्या भरल्या आहेत एवढा. हो मग भारी कॅमेरा आहे. इकडे पण आहे आणि इथे पुढे पण पूर्ण लाईन आहे. एवढे एक्सपिरियन्स आहेत ना, सगळे बोलतात गाड्या घेऊ नका. या धंद्यात काही राहिलेलं नाही आहे. ज्याला दुश्मन म्हणजे बोलतात की दुश्मनला गाडी द्यायची असेल घेऊन तर घेऊन द्या. बघा इथे पण हे 14 फुटीचं आहे सगळं सेक्शन. इथे 14 फुटा लागतात आणि इथे पिकअप लागतात. आपल्या मामांची 14 फुटी आहे. मामा पुण्याला राहतात आणि आता इथून निघायचं असं. आणि मेन रोड इथे जवळच आहे, हा मेन रोड आहे. तर आता चला निघतो आणि तुम्हाला रस्त्यात भेटतो. चला, नाईस रोडला आलेलो आहेत मित्रांनो आपण. हा पूर्ण बँगलोरला बायपास करतो असा नाईस रोड आहे. याचं टोल काहीतरी 250 का 300 रुपये टोल आहे. पण पूर्ण ट्रॅफिकमधून हा बाजूला काढतो म्हणून खूप बँगलोरचं आकर्षण आहे आणि फेमससुद्धा आहे इथला. त्या रोडला मी आलो आहे. इथून काहीतरी 20 मिनिटावरती माझं लोकेशन आहे. तर 16 किलोमीटरला 20 मिनिटात पोहोचवणार आहे तुम्हाला, असं काहीतरी आहे. आलो आहे आता कंपनीमध्ये मी. कंपनी आता इथे कोणच नाही आलं आहे अजून. 9 वाजता चालू होणार आहे वाटतं कंपनी. बघा मस्त कंपनी, शांत आहे आणि काय किटकिट किरकिर काहीच नाही. तर छान आहे एकदम. तर बघू, ते माझं ज्यांनी मला पाठवलं आहे ते फोन नाही उचलत. ते अजूनपर्यंत झोपले असतील किंवा कामात नसतील.
मग तर बसून राहिलो आहे, बघू आता कसं काय होतं ते. शांत वाटतं, एकदम मस्त वाटतंय. आणि होऊ दे लोडिंग एकदाची, कारण की त्या दिवशी कॅन्सल झालं ना तेव्हापासून मला असं झालं की भाई गाडीत सामान पडत नाही, जोपर्यंत पेपर मिळत नाही तोपर्यंत काय भरोसा नसतो. त्यामुळे थोडंसं आहे. आणि जाताना आपल्यासोबत एक मित्र पण असणार आहे आपला, जो काल त्यांनी माल भरला, तो रात्री जाणार नव्हता तर तो थांबून राहिला. तो सुरतला राहतो, तर तो आता आपल्याला भेटेलच इथून निघाल्यानंतर. आता किती वेळ लागतो इथे माहीत नाही. ते झाल्यानंतर मग आपण निघूयात आणि लवकरात लवकर घरी जाऊ. ॲक्च्युली खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स मला मिळाले ह्या ट्रिपमध्ये. खूप लोकं भेटली, लोकांचे प्रॉब्लेम्स कळाले आणि असं वाटलं की यार आपलं आयुष्य खूप चांगलं आहे यांच्यापेक्षा. म्हणजे आपण उगाच एखाद्या गोष्टींमध्ये एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे जी आपण स्वतःला कोसत असतो ना की अरे हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे, तर कधीतरी अशी एक ट्रिप करा आणि ह्या लोकांमध्ये राहून बघा. खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप गोष्टी आहेत, तरीसुद्धा ते लोक खूप आनंदित आहेत, हसून खेळून असतात. आणि मला खरंच ड्रायव्हर लोकांबद्दलची रिस्पेक्ट खूप वाढली, कारण की बिचारे सगळ्या गोष्टी मागे सोडून फक्त पैशांसाठी आणि धंद्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतात. 10-10, 12-12, 15-15 दिवस थांबलेली लोक आहेत की ज्यांना घरी जाण्यासाठी पण वेळ नाही आहे. आणि त्यांचं असं पण नाही आहे 15 दिवस थांबलेत तर की घरी जायचं आहे. त्यांचं असं इथून कुठेही माल मिळू दे आम्ही जाऊ, कुठेही मिळू दे, पूर्ण भारतात कुठेही मिळू दे आम्ही जाऊच. तर एवढं डेडिकेशन भाई नेक्स्ट लेवल आहे. मी तुम्हाला माहिती आहे मी बिझनेस तर मी करतो आहे, पण हे माझं म्हणजे हौसमौजीच्या गोष्टीप्रमाणे झालं. पण ज्यांना हे खरंच करावं लागतं आहे त्यांना मी हॅट्स ऑफ देतो. भाई तुम्ही लोक कसे राहताय. आता मी कधीच कारने कुठल्या ट्रकवाल्याला कट नाही मारणार किंवा त्याला दाबणार नाही, त्याचा रिस्पेक्ट करेल, कारण की तो काय फेस करतो हे त्यालाच माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा आधार वाटण्यापेक्षा पोलिसांची भीती वाटते त्या लोकांना. त्याचं रिझन असं आहे की जो तो त्यांना त्रासच देत आलाय. आता माझ्याकडे बघून त्यांना असं वाटत असेल की नाही हा मालक आहे किंवा हा, मला प्रत्येक जण भेटला तो एकच बोलवतो, तुम्ही इथे का, तुम्ही इथे कसे, तुम्ही ते इथले वाटत नाही, ड्रायव्हर वाटत नाही. मग मी त्यांना सांगायचो की नाही मी आलोय, लॉंग रूटला आलोय, एक्सपिरियन्स घ्यायला आलोय वगैरे. हे सांगताना पण मला खरंच त्यांना लाज वाटत होती, कारण की त्यांचं असं असेल की भाई हे तर आमचं कमवायचं साधन आहे आणि याचं काय चाललंय टाइमपास. पण भाई मला एकदम, मी काल तर मला भरूनच आलेलं. 2-3 गोष्टी आहेत त्या गोष्टी कळाल्यानंतर की अरे कसे लोक आहेत, म्हणजे कसं चालतं, दुनिया कशी चालते. आता मी निघताना तुम्ही बघितलं सगळे लोक मला बाय करत होते, सगळ्यांनी माझे नंबर घेतले की आम्ही येऊ आसनगावला, येऊ तेव्हा तुम्हाला भेटू नक्की, तुम्ही भेटा आम्हाला. ह्या लोकांना विसरणं खूप कठीण आहे माझ्यासाठी आयुष्यात. जरी नावं लक्षात नाही राहिली तरी हे म्हणजे मी शूट नाही केलं कारण की मला कम्फर्ट कोणाचा हलवायचं नव्हतं. कारण की आता सकाळी जेव्हा मी शूट केलं तेव्हा सगळे अटेन्शन झाले, सगळ्यांना कळालं माझ्याकडे कॅमेरा आहे, मी यूट्यूबर आहे. लगेच माझे 15 सबस्क्रायबर वाढले लगेच तिथे. सगळ्यांनी मोबाईल काढले, तुमचं याच्यात नाव टाका, तुमचं याच्यात नाव टाका. 2 दिवस मी कोणालाच दाखवला नाही कॅमेरा. त्याचं मागे रिझनच ते होतं की मला त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासारखं राहायचं होतं. उगाचच मी कॅमेरा दाखवला असता तर ते अटेन्शन मिळालं असतं की बाबा यूट्यूबर आहे. तसं काय नव्हतं करायचं मला, म्हणून त्या सगळ्या गोष्टी एकदम रिलॅक्स ठेवल्या. एवढंच सामान आहे आता गाडीत, भरलं होतं त्यांनी जस्ट. ही पूर्ण गाडी रिकामी आहे आणि आपल्याला 100 किलो आहे ते, ही कंपनी आहे पूर्ण आणि त्यांनी एवढाच माल भरला. पूर्ण गाडी रिकामी आहे, एवढंच घेऊन चाललो आहे. नाईस रोडला परत लागलो आहे आपण, कंपनीतून बाहेर आलो आणि इथून आता आपण आपल्या रस्त्याला लागलो आहे. काय ते 60 किलोचं डबडे, 60-70 किलो असेल, आपल्याला ते घेऊन जायचं आहे. सोमवारी खाली करायचं, आजचा शनिवार आहे. तर आज आपण जेवढं जाता येईल तेवढं जाऊ, कारण की आपला आराम भरपूर झाला आहे. तर आरामात प्रवास करू, पण जेवढं जाता येईल तेवढं जाऊ. बघू आता इथून नाईस रोडवरून आपल्याला बँगलोर बाहेर पडायचं आहे. ट्रॅफिकमध्ये किती शूट होतं आहे बघतो आणि मग पुढे जाऊन भेटू. आपल्याला आता जेवायचं पण आहे, आपला एक मित्र थांबला आहे पुढे, त्याला भेटायचं आणि मग आपल्याला निघायचं. तुमकुरू वगैरे क्रॉस केलं, आता चित्रदुर्ग येईल आणि रस्ता आता थोडासा खराब लागला. बाकी रस्ता खूप चांगला आहे इकडे.
आत्ता जस्ट खराब लागला आणि गरम खूप होतंय बाई. इथे पावसाचं नामोनिशाण नाही आहे आणि आपल्या मुंबईमध्ये पावसाने झोड घातली आहे, इथे पाऊसच नाही आहे. थांबलो आहे, जवळपास 300 किलोमीटर पूर्ण केले आणि हॉस्पिटलच्या अलीकडे जवळपास 70 किलोमीटर आहे. आता थांबलो आहे आणि हे आपले भाऊ तन्मय भाऊ आपली वाट बघत होते, तर त्यांच्या भेटीसाठी पटापट पुढे आलो. ते चित्रदुर्गच्या अलीकडे आपल्याला भेटले. ते सकाळी लवकर निघाले होते, तर पुढे येऊन थोडे थांबलेले, रेस्ट केली. आणि ह्या आमच्या दोघांच्या गाड्या, ते तन्मय भाऊ जे आहेत ते गुजरातला राहतात, त्यांची गुजरात पासिंग गाडी आणि ही आपली गाडी. दोघांच्या गाड्या एकदम मागे पुढेच चालू आहेत. आता चहा घ्यायला थांबलो. ॲक्च्युली मी थोडंसं खाल्लं होतं, त्यानंतर स्किप केलं आणि आता चहा किंवा कॉफी घेऊ, थोडंसं काहीतरी खाऊ आणि कंटिन्यू करू. आज प्लॅन आहे की आज बॉर्डर क्रॉस करून पुढे रेस्ट करायची, कारण की रस्ता चांगला आहे आणि आम्ही फ्रेश आहेत बऱ्यापैकी. 3-4 दिवस झाले एकाच जागेवर उभे राहून कंटाळलो, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं चालत राहू. आणि मागे पुढे म्हणजे मागे पण आमचे मित्र येतात आणि पुढे पण आमचे मित्र आहेत, त्यामुळे पूर्ण रस्ता MHच्या गाड्यांनी भरलेला आहे, तर मजा येते हे सगळे करायला. फक्त एवढंच आहे की गाडी चालवताना सरळ रस्ता आहे, लँडस्केप छान आहेत, पण मला शूट नाही करता येत कारण की सगळं ह्या कॅमेराला काढून ह्याच्यातून काढून ते शूट करणं थोडं कठीण जातं आहे, तर त्यासाठी सॉरी. पण खूप छान आहे. म्हणजे कधी जर तुम्हाला रोड ट्रिप करायची असेल तर तुम्ही हम्पी जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही ह्या रोडने या, ना की तिकडून येण्यापेक्षा. कोल्हापूरने येण्यापेक्षा कोल्हापूरच्या रस्त्याचं काम चालू आहे आणि हा रस्ता लिटरली सिनिक आहे एकदम. हे बघा ना, एकदम मस्त रस्ता आहे. विंडमिल वगैरे आहेत छान आणि एकदम सिनिक आहे, एकदम सुंदर आणि एकदम मक्खन रस्ता आहे. म्हणजे महाराष्ट्र सोडून मी जेवढे राज्य फिरलो आहे तर चांगलेच रस्ते आहेत, आपल्याला चांगलेच रस्ते सगळीकडे मिळतात. महाराष्ट्राचं एक असं आहे की जिथे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे ते पण सिटीजमध्ये. जर गावांकडे गेलात तर बऱ्यापैकी चांगले रस्ते तुम्हाला मिळतील. मित्रांनो, आता पोचलो आहे आम्ही विजापूरच्या जवळ. इथून 30 किलोमीटर असेल विजापूर. आम्ही जेवायला थांबलो आहे, फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलं. आपल्या दोन्ही गाड्या इथे उभ्या आहेत. हे आपले तन्मय भाऊ आणि ही एक गाडी आपली आणि ही एक गाडी. दोन्ही गाड्या व्यवस्थित एकदम परफॉर्म करत आहेत. आपल्याला वेळेत पोचायचं आहे. वेळेत असं नाही आहे, पण घरी पोचायचं आहे असं काहीतरी आहे गणित. तर मग त्यासाठी आपल्याला वेळ म्हणजे मोजून मापून चालतो आहे आम्ही. म्हणजे आता जेवायला थांबलो, जेवू, अर्ध्या तासाच्या आत निघू जेवून आणि मग नंतर जिथे दोघांपैकी ज्याला झोप येईल तिथे आम्ही काहीतरी झोपायचं निर्णय घेऊ. तोपर्यंत सोफा सो गुड. जेवून घेतो आता. असं वाटतंय आता घरी पोचायचं आहे बस. यांना तर अजून पुढे जायचं आहे यार. म्हणजे त्यांना सुरतला, मुंबईपासून अजून 250 किलोमीटर जायचं आहे. माझं तरी ठीक आहे, म्हणजे मी खोपोलीवरून आपला कर्जत आणि बुरबाड रोड करत येईल. पण यांना डिलेवरी द्यायची आहे अंधेरीला आणि त्याच्यापुढे 250 किलोमीटर MT जायचं आहे. तर यांना तर एकदम अजून हेडेक आहे. बघू, आम्ही व्यवस्थित निघू आणि मग नंतर ठरवू. जेवून घेतो आणि मग नंतर निघतो. रात्रीचे वाजलेत जवळपास 2:15 आणि आम्ही पंढरपूरच्या पुढे आलो आहे. आजचे किलोमीटर किती झाले आपण बघूयात आता. तुम्हाला सगळा रस्ता दाखवता नाही आला मला. एक मिनटं मी चेक करतो आजचे किती किलोमीटर झाले असतील. 700 किलोमीटर आज आम्ही प्रवास केला आहे. म्हणजे 700मध्ये
मी ज्या कंपनीमध्ये ही ट्रिप चालू केली तो माल भरला तिथून 700 किलोमीटर झालेत. म्हणजे मी सकाळी जे त्यांना ते तिकडे जाताना एक 30-32 किलोमीटरचा प्रवास केला तो त्यात पकडून म्हणजे 700-750 किलोमीटर आपण आत्ता केला आहे प्रवास. आणि आता इथे आम्ही दोघांनी गाडी लावली आहे. सगळी शांतता आहे, पेट्रोल पंप आहे. आता थोडा आराम करतो आणि 2-3 तासांनी उठून आपण परत निघू. आपल्याला लवकर घरी जायचं आहे भाई, आपल्याला टाईमपास नाही करायचा आहे. तर सकाळी भेटतो. आता जरा आराम करतो. बाय बाय. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7. आता मी निघतो आहे. आराम झाला माझा व्यवस्थित. तर आता निघून आपल्याला शिरवळला जायचं आहे. शिरवळवरून आपल्याला मेन हायवे लागेल आणि मेन हायवेवर आपल्या खोपोलीवरून काल मी ज्याप्रमाणे तुम्हाला बोललो खोपोली, कर्जत, मुरबाड आणि घरी. तर आता शिरवळसाठी निघूयात. सगळे ऑल सेट. यांनी पण पेट्रोल टाकलं आहे, डिझेल टाकलं आहे आणि निघालो आहे आम्ही आता. चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया. आता नाश्ता करायला थांबलो आहे. इथून वीर डॅम म्हणून आहे, इथे नाश्ता करतो आहे. आणि आता आपल्याला एक आपले मित्र भेटणार आहेत, येतीलच आता 2 मिनटात. त्यामुळे आणि इथे सीन बघा भाई, जे सगळे असे हे पण आहेत आणि छानपैकी एकदम सीन बघा. इथे जबरदस्त आहे. पूर्ण डॅम आहे हा. आता नाश्ता करून घेणार आहे मी आणि मस्तपैकी एकदम छान वाटतं इथे. आम्ही आता 150 किलोमीटर कंप्लीट केलं आणि नाश्ता करायला थांबलो आहे. लिटरली असं वाटतं आहे की राईड करतो आहे. राईडला आम्ही असं वागायचो की सकाळी निघायला चहा न घेता 150 किलोमीटर मारायचे आणि मग त्याच्यानंतर आम्ही थांबायचे. आणि हा माणूस खूप चांगली गाडी चालवतो भाई. म्हणजे मला अजिबात डिसअपॉइंट करत नाही. मी खेचतो आहे तर तो पण माझ्यासोबत खेचतो आहे. असं नाही कुठे राहिला आहे मागे. एकदम बंपर टू बंपर चालतो. मध्ये कुठेतरी 1-2 गाड्या मिस झाल्या तरी पण नंतर येऊन कवर करतो. एवढा मस्त. म्हणजे पार बँगलोरपासून चित्रदुर्गापासून जे बंपर टू बंपर आम्ही चालतो आहे, बंपर टू बंपरच चालतो आहे. एवढं एकदम व्यवस्थित. असं साथीदार असेल ना मजा येते म्हणजे गाडी चालवायला पण. नाहीतर असं मेंगळत कुठे आहेत काय हे करण्यातच टाईमपास जातो. तर सीन बघा भाई, वातावरण बघा आजचं. ऊन पडलं आहे मस्त. आणि चला आता खाऊन घेऊ आणि मग निघू. मित्रांनो, आपले मित्र आलेले आहेत. गाडी ओळखली का? आता गाडीचा नंबर बदलला आहे आपल्या, पण माणूस तोच आहे. आपण यांना पाहिलात का? हे हरवलेले. काय चाललंय? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि शंतनू भाऊच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. वा. हे असं आम्हाला भेटलं ना का जरा मूड असं फ्रेश होतं. असं 1000 किलोमीटर माणूस चालायचं आहे तर असं काहीतरी पाहिजे. 1,000 यावेळेस ते चालले आता कन्याकुमारीला आणि मी आलो बँगलोरला. आम्ही कालपासून तन्मय भाऊ पण सोबतच आहेत आणि आम्ही कालपासून गाडी चालवतोय. अचानक काल आमचं बोलणं झालेलं ॲक्च्युली की त्यांना लोड मिळाला, मला कळालं होतं. तर त्यांनी मला सांगितलेलं की आपण उद्या भेटूयात. पण मी काय एवढे होप ठेवले नव्हते, कारण की आपलं माहिती आहे ना एकदम पेस टू पेस चालू आहे जायचं. तर आता ते त्यांनी नेमकी मी त्यांना फोन केला कुठे आहेत, तर ते ऑन द वेच होते. त्यांनी माझ्यासाठी थोडासा रूट बदलला आणि मग ते मला भेटायला आले. चला तर मग त्यांच्याशी जरा गप्पा टप्पा करतो, खाऊन घेतो आणि मग प्रवासाला सुरुवात करतो. तर आता सगळ्या धुरा पुढच्या सांभाळणार आहेत आपले साहेब. तर या मित्रांनो, पुण्याची फेमस मिसळ खायला वीर धरणावर. जॉयस्टिक डबल क्लिक करा. किती वाजता पोहोचतो? नाही, हे मिसळच खाते राव. चालू का?
याला लॉक करा, एका ठिकाणी स्टेबल करा, याला लॉक तो लागणार आहे ना का? त्याला मूव्ह करायला लागणार ना असं खाली येऊ कसं शिरवड पहिले 6 मिनिटापासून पुढं. शिरवडच्या वाडी. काय तुमचं नाव विसरलो ना. तन्मय भाऊ. तन्मय भाऊ. नाही होतं कधी कधी असं. दादा मला आता कंट्रोलला होते, मी खातो. तर मित्रांनो, बँगलोर टू मुंबई सिरीजच्या शंतनू सरांच्या ब्लॉगवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही पोचलो वीर धरणापाशी आणि मस्तपैकी सकाळचा नाश्ता सकाळचे 9:30 वाजता करतोय. बघू शकता मस्त असा परिसर आणि आमचा नाश्ता चाललाय सकाळ सकाळी मस्त अशा मिसळ बरोबर. झालाय नाश्ता माझा आणि खूप सुंदर मिसळ होती. म्हणजे कदाचित आम्ही 5-6 दिवसांनी मिसळ किंवा वडापाव बघितला म्हणून आम्हाला आवडली. का होता ना हो, पण खूप सुंदर मिसळ. म्हणजे मी 4 पाव खाल्लेत बाई. मी 2 पावाच्या पुढे कधी खात नाही. 4 पाव खाल्ले. एवढी सुंदर मिसळ मला वाटली. बघा मालक, तुमची गाडी व्यवस्थित आहे का? यॉंकर्स सिस्टीम आहे आमचं. कसं आहे, या माणसाने जेव्हा ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू केला तेव्हा खूप मार्गदर्शन केलं. गाडीचं असं करा, असे पाटे टाका, हे करा ते करा. तर आता केलेली कामं व्यवस्थित झाली की नाही हे थोडं चेक करणं चाललंय त्यांचं. तर आम्ही तोपर्यंत मजा करतो. आमचे जुने किस्से, नवीन किस्से सगळे आम्ही शेअर करतोय, मजा येते. तर चला तर मग आपण इथे निघूयात आणि आपल्या घराकडे निघूयात यांच्याशी बोलून. तर रवी भाऊ बाय बाय करा आमच्या मंडळींना. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो पण नक्की करा. त्यांना पण करा, मला पण करा. आणि केलं असेल तर अजून ब्लॉग येतील आणि मजा घ्या, मस्तपैकी आनंद घ्या. चला दादा भेटूयात. सावकाशचा काय असेल फोन करा. बाय बाय. एकदम साधा माणूस. म्हणजे ते वेगळाच माणूस आहे. म्हणजे आम्ही एकदा भेटलो होतो पुण्याला, जेव्हा मी आणि नेहा आलो होतो. तुम्ही तो व्लॉग बघितला असेल. इनोवामध्ये भाडं घेऊन आलेलो मी. एक ट्रिप होती ती घेऊन आलेलो. आणि त्याच्यानंतर 1 मिनिट थांबा. त्यानंतर या माणसाची दुसरी भेट. पण आम्ही रोज बोलतो फोनवर, रोज लिटरली रोज बोलणं चालू असतं आमचं. आणि हा माणूस थकत नाही. एक वेगळीच ऊर्जा आहे, एक वेगळीच एनर्जी आहे. आणि कधीही बघत बसा, हसत खेळत माणूस असतो. छान वाटतं असं माणसं भेटली का. आयुष्यात बरीच नवनवीन माणसं भेटत असतात, त्यातले हे. आणि खरंच खूप मदत करतात सगळ्यांना. तुम्हाला लोड नसेल तर लोड देणार. काही अडचण असेल, गाडीबद्दल काही विचारा, ते त्यांना माहिती नसेल तर ते रिसर्च करतात आणि ते तुम्हाला सांगणार की हे असं असं आहे, याचा असा असा विषय आहे. असं एकदम छान असं व्यक्तिमत्व भेटून मजा आली. मिसळ खाल्ली तेव्हा पण मजा आली. म्हणजे हा 1 तास सार्थकी लागला. आम्ही थांबत नव्हतो कारण की लवकर जायचं आहे. पण 1 तास खरंच सार्थकी लागला. आता निघणार, शिरवळला पोचणार आणि डायरेक्ट हायवे टू हायवे आपल्या खोपोलीपर्यंत जाणार. सोबना आपलं तन्मय भाऊ आपल्या सोबतच आहेत. तन्मय भाऊंची गाडी मागे आहे का? नाही, दिसत नाही. मागे गेले ते आता माझ्या मागेच आहेत. बंपर टू बंपरच आहेत, पण माझ्या मागे आले. आता बाजूला होते. चला तर मग आता जाऊयात रस्त्याला. आपल्या मेन हायवेला लागूयात. हा रस्ता थोडासा खराब लागला. पूर्ण जर्नीमध्ये मला तरी वाटतं हा रस्ता थोडा खराब आहे. बाकी पूर्ण रस्ता चांगला आहे. आपल्या रस्त्याला लागलोय. हा खरा बँगलोर पुणे हायवे. त्या रस्त्याला आता इथून आपण आलो. ह्या हायवेला कनेक्ट होतोय आणि हा सरळ आपल्याला मुंबईला घेऊन जाणार. तर मी मॅप दाखवतो आता. त्या मॅपवरून मी आलो आहे पूर्ण आणि तिथून इथे कनेक्ट झालो, ज्याच्याने आपल्याला वेळ कमी लागतो आणि प्लस टोल पण बराच वाचतो. म्हणजे 800-1000 रुपये टोलला वाचतात. आणि सेविंग पाहिजेच भावांनो जर आपल्याला बिझनेस करायचा आहे तर. आणि रस्ता खूप चांगला आहे आणि टेन्शन नाही, कुठला चेकपोस्ट नाही, पोलीस नाही. एका दुसरे पोलीस मिळाले तरी 50 रुपयाची गिराईक असतात. एवढा काही विषय नाही मोठा. तर काल काय त्रास येतो. काल मला रात्री एंट्री मागितली 50 रुपये. तन्मयच्या गाडीला पण मागितली.
तर बाकी असं काही कोणी त्रास दिलाच नाही पूर्ण ट्रिपमध्ये. म्हणजे जाताना एक आपण एंट्री दिली, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, आणि या ब्लॉगमध्ये मी दाखवू नाही शकलो तुम्हाला आणि सांगितलं पण नाही, तर ती टिपी गेली मग. जस्ट आता ह्या रस्त्याला लागलोय आणि पावसाने स्वागत केलंय मस्तपैकी. म्हणजे पूर्ण ट्रिपमध्ये मला अजिबात पाऊस नाही लागला आणि आता बरोबर जिथे मी आलो, म्हणजे जाताना जिथे मला पावसाने सोडलं होतं तिथेच परत घ्यायला आलं असं वाटायला लागलंय. एवढी सगळी ट्रिप झाली, त्याच्यामध्ये पूर्ण सुकलेली गाडी परत ओली झाली आणि चिखलात वाकणार आहे आपली गाडी. तर मित्रांनो, आता पावसाला सहन करत करत आपल्याला जावं लागणार आहे. पुढे किती पाऊस माहीत नाही. आता माझ्या घरच्यांचा फोन आला, ते म्हणाले की आपल्याकडे तर ऊन पडले पण पाऊस आहेच, म्हणजे आता आरामातच जायला लागेल. जे काही मी स्वप्न बघत होतो 4 वाजता 5 वाजता पोहोचू, ते 1-1.5 तास अजून डिले होईल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या पुण्यात आहेत, आपण आपल्या महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे आरामात जाऊ, सुखात जाऊ. त्यानंतर लोणावळ्याची ट्रॅफिक बघू आणि सगळं काही व्यवस्थित असेल तर आपण व्यवस्थित घरी पोहोचू. तर आता पावसाचा आनंद घ्या. 2 मिनटं, 2च मिनटं घ्या, जास्त घेऊ नका, कारण की मला गाडी चालवायची. आता पोचलोय लोणावळ्याला. तर गर्दी बघा, आज रविवारी मी विसरलोच. गर्दी तर बघा, फुल गर्दी झाली आहे. गाड्याच गाड्या आहेत सगळ्या आणि ट्रॅफिक पण होती, पण गडबडीत नाही काढता आला मला कॅमेरा. आणि मस्त वातावरण छान, एकदम गार आहे. मी आताच काच उघडली जस्ट, कारण की छान छान वातावरण आहे. तर गर्दी खूप आहे बाई, लोक भरपूर आहेत. आलो आहे खोपोलीला. तर खोपोलीला आता वेळ आली आहे ती आपल्या तन्मय दादांना बाय बोलायची, कारण की ते इथून जाणार आहेत अंधेरीला. आणि चला तन्मय भाऊ, चला बाय बाय, लवकरच भेटू. त्यांना तुम्ही हाय करा त्यांच्या इंस्टाग्रामला. त्यांचा इंस्टाग्राम ID काय तुमचं? तन्मय कटियारे. तन्मय कटियारे. त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करा. याला पण फॉलो करा. ट्रॅव्हल लेन स्वीट शांतनू. येस. ते गुजराती आहेत पण खूप उत्तम मराठी बोलतात आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर प्रवास करून. असा प्रवास वाटला नाही. आणि लिटरली मी त्यांना खूप असं, म्हणजे मला असं वाटायला लागलेलं की मी त्यांना फोर्स करतोय चला चला, पण ते पण रिलॅक्स होते. मस्त एन्जॉय करत करत आम्ही आलो. आता ही त्यांची गाडी, ही विरो आहे त्यांची. मस्त परफॉर्म केलं तिने पण आपल्या गाडीसारखा आणि नवीनच आहे एकदम. तर तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीला. आणि आता परत कधी भेटणार तर नक्की इकडे आल्यावर फोन करायचा आणि मी तिकडे गेल्यावर त्यांना फोन करणार. मजा आली, एक दुसऱ्यांचा सपोर्ट भेटला आम्हाला आणि एन्जॉय झालं. बरं, हो नक्की नक्की. अहो कसं असतं आपलं, म्हणजे आता पिकअप सेगमेंटमध्ये मी एवढा एक्सपिरियन्स नाही आहे किंवा मी प्रोफेशनली नाही हे काम करत, पण जर असंच नातं ठेवलं तर नक्कीच हा बिझनेस पण खूप सक्सेस आहे. अशी एकमेकांना मदत करा. मी पण रस्त्यात 1-2 जणांना खूप चांगल्या मदती केल्या, तर मनाला पण छान वाटतं आणि त्याच्याने भाऊबंदकी वाढते. कधी वेळ आपल्यावर येते तेव्हा पण गोष्टी आपल्या बाजूने असल्या पाहिजेत. त्या पद्धतीने काम करा. आपण आता यांना बाय करूयात आणि आपण निघूयात आपल्या रस्त्याकडे. आपले 2 तास बाकी आहेत आणि यांना अंधेरीला जायला 1-2.5-3 तास लागतील. तर चला आपण आपल्या रस्त्याला लागू, त्यांना बाय बोलूयात. चला तन्मय भाऊ, लास्टचं बाय बोला आपल्या ब्लॉगला. लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी घेऊ आपण त्यांना, आपण त्यांच्याकडे जाऊया. चलो बाय बाय. जस्ट गाडी पार्क केली, आता घराच्या इथे पोचलोय. तर उद्या अनलोड करायला जाईल. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.